अजित पवारांच्या या वेषांतराच्या प्रकरणावरून उद्धव ठाकरेंनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। अजित पवारांसारखा महत्त्वाच्या पदावरचा व्यक्ती जर वेषांतर करून प्रवास करत असेल तर ही सुरक्षेशी खेळ असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले। त्यामुळेच सत्तेसाठी सुरक्षेशी हेळसांड करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा असं म्हणत ठाकरेंनी अमित शहांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी केलेली आहे। ज्यांच्याकडे देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे किंवा विभाग आहे त्या देशाच्या गृहमंत्र्यांना देशातल्या एका शासकीय यंत्रणेतला महत्त्वाचा माणूस वेषांतर करून वेगळ्या नावाने आपल्याला भेटायला येतोय, सुरक्षा यंत्रणेला चकवा देऊन येतोय, असा गृहमंत्री हा माझं म्हणणं आहे की जागेवर राहताच कामा नये। की जो सरकार पाडण्यासाठी पक्ष फोडण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेशी खेळ करतोय हा गृहमंत्री जागेवर राहता कामा नये। या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे। आणि बुलेटिनमध्ये बातमी आता वायकरांसंदर्भातली। शिंदे गटाच्या रवींद्र वायकरांचं शिंदेंना जे आहे ते पत्र त्यांनी लिहिलेलं आहे। महाराष्ट्र सदनातील व्यवस्थेवर वायकरांनी बोट ठेवलेलं आहे। कॅन्टीन मधील पदार्थांच्या दर्जा हा खराब असल्याचं वायकर म्हणालेत। या संदर्भात त्यांनी शिंदेंना पत्र दिलंय। तर महाराष्ट्र सदनात सुधारणा करा अशी मागणी किंवा अशी विनंतीच त्यांनी शिंदेंना केलेली आहे। वायकरांसंदर्भातली ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहू शकतोय की शिंदे गटाचे जे आहेत रवींद्र वायकर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहिलंय। महाराष्ट्र सदनातील व्यवस्थेसंदर्भातलं हे सगळं पत्र आहे। त्यात त्यांनी लिहिलंय की कॅन्टीन मधील पदार्थांचा दर्जा हा खूप खराब आहे, तेव्हा यात सुधारणा व्हावी, महाराष्ट्र सदनात सुधारणा व्हावी।